निदाखान प्रकरणावरून एमआयएम नगरसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली जाते। शिवसेनेनं पोलीस आयुक्तालयामध्ये ही मागणी केली आहे। उपमहापौर आणि शिवसेना नगरसेवकांनी पोलीस आयुक्तालयामध्ये जात निवेदन देत मागणी केली। छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयात शिवसेनेच्या शिष्टमंडळानं उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांना या संदर्भात निवेदन दिलं। याविषयी शिवसेना उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्याशी संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। एमआयएमच्या नगरसेवकावर कारवाई करण्यात यावी ही मागणी घेऊन पोलीस आयुक्तालयामध्ये उपमहापौर राजेंद्र जंजाळ दाखल झालेले आहेत। त्यांनी पत्र देखील दिलंय। काय सांगाल, काय तुमची मागणी आहे? तुम्ही का म्हणताय की नगरसेवकांवर कारवाई करण्यात यावी? नगरसेवकांवर नाही, जे लोक या घटनेशी संबंधित असतील, ज्या लोकांनी अशा पद्धतीच्या आरोपीला लपवण्यासाठी मदत केली असेल, ज्या लोकांचे त्या आरोपीशी फोनवर संभाषण झालेले असेल, अशा सगळ्यांची चौकशी करून त्यांना सुद्धा याच्यात आरोपी करण्याची मागणी आम्ही केलेली आहे। निंदा खान की जिने खऱ्या अर्थानं नाशिकच्या कॉर्पोरेट जयाची जी मुख्य आरोपी आणि खुलेआम तिचं समर्थन करणं, खुलेआम सांगणं की आम्ही तिच्या पाठीशी उभे आहोत आणि तिला खऱ्या अर्थानं मदत करणारे सुद्धा या प्रकरणामध्ये तेवढेच आरोपी आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। 40 दिवस ती गुन्हेगार पोलिसांना सापडू शकली नाही आणि 40 दिवसांमध्ये खऱ्या अर्थाने जो तपास व्हायला पाहिजे होता तो तपास झाला नाही। मग याचा अर्थ पोलीस तपासामध्ये सुद्धा अडथळा आणण्याचं काम यांनी केलेलं आहे। तर त्या दृष्टीने त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आपल्या जिल्ह्यामधून हजारो मुली आणि महिला बेपत्ता आहेत, ज्यांचा आजपर्यंत तपास लागलेला नाही। नेमकं मग लव जिहादच्या नावाखाली त्या प्रकरणाशी सुद्धा यांचा संबंध आहे का, हे तपासण्याची गरज आहे। त्यामुळं आम्ही निवेदन घेऊन पोलीस आयुक्त साहेबांकडे आलो होतो। निश्चित ते चौकशी करतील आणि अशा पद्धतीने जर त्याच्यामध्ये त्यांचा संबंध असेल, इन्व्हॉल्वमेंट असेल, तर 100% त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी त्यांना आपण मागणी केलेली। आपण पाहतोय उपमहापौर राजेंद्र जंजाळ नगरसेवक मतीन पटेलवर कारवाई करण्यात यावी यासाठी ते पोलीस आयुक्तालयात आलेले आहेत आणि त्यांनी पोलिसांना या संबंधित तक्रारही केलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।